विद्यार्थी मित्र हो, आपण अभ्यासत आहोत ओळख सूक्ष्मजीवशास्त्राचे हा पाठ. आणि या पाठामध्ये या अगोदर आपण विविध सूक्ष्मजीवांबद्दल अभ्यासलं. आज आपल्याला सूक्ष्मजीव इंधने आणि जैव इंधने यांच्याबद्दल अभ्यासायचे. आता सूक्ष्मजीवांपासून काय काय मिळतं याचा आतापर्यंत आपण बराच अभ्यास केला. सूक्ष्मजीव हे दुधापासून दही तयार करतात. सूक्ष्मजीवांपासून शेतामधल्या केर कचऱ्याचं विघटन होतं, शहरामधल्या कचऱ्याचं विघटन होतं, म्हणजे वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थाचं विघटन करण्यासाठी सूक्ष्मजीवांची मदत होते. सूक्ष्मजीवांपासून इडली तयार होतो, पाव, आंबोन आणि वेगवेगळ्या किण्वन प्रक्रियेने तयार झालेले बेकरी मधले वेगवेगळे पदार्थ. त्याचबरोबर जसं सूक्ष्मजैविक उपयोग आहे तसे काही रासायनिक प्रक्रियेने तयार केलेल्या पदार्थांसाठीचा कच्चा माल तयार करण्यासाठी देखील सूक्ष्मजीवांची भूमिका महत्वाची आहे. म्हणजे या सूक्ष्मजीवांच्या प्रक्रियेने सूक्ष्मजैविक प्रक्रियेने तयार केलेले जे अन्न पदार्थ असतात ते खाण्यासाठी आपल्याला नक्कीच अपायकारक नसतात, परंतु तेही आता कुठलेही पदार्थ अपायकारक कधी होतात, ज्यावेळेस त्याच्यामध्ये उपद्रवी सूक्ष्मजीवांची वाढ होते त्यावेळी. आणि रासायनिक प्रक्रियेने तयार केलेले कोणतेही अन्न पदार्थ खाण्यासाठी शरीराला मारक असू शकतात. म्हणून परंतु सूक्ष्मजीवांचा उपयोग जसे अन्न पदार्थ तयार करण्यासाठी होतो, तसाच रासायनिक उद्योगामध्ये लागणारा अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्यासाठी देखील सूक्ष्मजीवांचा उपयोग होतो. या अगोदर आपण वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांबद्दल अभ्यासलो. त्यानंतर या अगोदर प्रतिजैविक म्हणजे काय आणि प्रतिजैविकांबद्दल देखील अभ्यासलं. सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी प्रतिबंध तयार करणारी एक यंत्रणा जीवाणू आणि सूक्ष्मजीवांचा उपयोग करून तयार करता येते. ही कार्बनी संयुग असतात. अशा कार्बनी संयुगांना आपण प्रतिजैविक म्हणतो. म्हणजे सूक्ष्मजीवांचा नाश करणारी, सूक्ष्मजीवांच्या वाढीस प्रतिबंध किंवा अटकाव निर्माण करणारी जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुग म्हणजे प्रतिजैविक असतात. आपण वेगवेगळ्या प्रतिजैविकांबद्दल अभ्यासलं. पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स, त्याचबरोबर बॅसिट्रिसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, टेट्रासायक्लिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, व्हॅन्कोमायसिन ही सगळी प्रतिजैविक. कुठली? पेनिसिलिन, सिफॅलोस्पोरिन्स, मोनोबॅक्टम्स, बॅसिट्रिसिन, एरिथ्रोमायसिन, जेंटामायसिन, टेट्रासायक्लिन, निओमायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, व्हॅन्कोमायसिन ही सगळी प्रतिजैविक. आणि ह्या प्रतिजैविकांचा उपयोग ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह जीवाणूंविरुद्ध केला जातो. या प्रतिजैविकांचे विभाग जर आपण केले तर ते दोन विभाग होतात. त्यामध्ये एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक जी विविध रोगांवर चालतात आणि दुसरी नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक विशिष्ट रोगांविरुद्धच ती काम करतात. या सगळ्या प्रतिजैविकांचा वापर करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे. हे प्रतिजैविकांबद्दल अभ्यासलं. आता आपल्याला अभ्यासायचंय सूक्ष्मजीवांपासून मिळवणारी इंधन. तर ती कोणकोणती इंधन असतात? आता या सूक्ष्मजैविक इंधनांमध्ये, सूक्ष्मजीवापासून तयार केलेल्या इंधनांमध्ये गोबर गॅस म्हणजे शेणापासून तयार केलेला गॅस, शेतामधला पालापाचोळा, काही वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थांचे लहानसहान अवयव, शहरामधला कचरा, त्याचबरोबर औद्योगिक कारखान्यामध्ये तयार होणारे विघटनशील पदार्थ, या सगळ्यांचा उपयोग करून सूक्ष्मजैविक अपघटन करून एक महत्वाचा वायू मिळवतात. कोणता वायू? मिथेन म्हणजे CH4 मिथेन. याला जैववायू म्हणतात. हा मिथेन नैसर्गिकरित्या कुठं तयार होतो आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये तयार करता येतो. कुठं तयार होतो हा मोठ्या प्रमाणामध्ये? दलदलीच्या प्रदेशामध्ये. ज्या ठिकाणी वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य पदार्थांचं विघटन नैसर्गिकरित्या होतं अशा ठिकाणी हा वायू मिथेन तयार होतो. आणि मिथेनचं वैशिष्ट्य काय? मिथेन हे एक सर्वात साधा हायड्रोकार्बन आहे. शिवाय ते ज्वलनशील आहे. कोणत्याही प्रकारचा अदहनीय कचरा तयार होत नाही. ते सहज जळणार आहे. याच्यामधून प्रदूषणाला किंवा कोणत्याही प्रकारचे प्रदूषणकारी पदार्थ तयार होत नाहीत. म्हणून स्वच्छ इंधनाचा स्रोत म्हणून मिथेनकडे पाहिलं जातं. ह्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे दोन घटक आहेत. थोडंफार कार्बनचं ज्वलन झाल्यानंतर थोडा प्रदूषणकारी, परंतु तरीही मिथेन जळत असताना अगदी निळसर ज्योतीने जळतो. ज्या पदार्थामध्ये कार्बन भरपूर आहे किंवा नुसतं कार्बन आहे आणि तो कोणत्या प्रमाणात, कोणत्या प्रकारचा आहे यावर देखील असतं. आणि म्हणून मिथेन हा वायुरूपी इंधनांना आदर्श इंधन म्हणतात. म्हणून
मिथेन हे वायू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा वायू आपल्याला या शेतामधला पालापाचोळा, केर कचरा, वनस्पतीजन्य, प्राणीजन्य पदार्थ, नागरी कचरा किंवा आपल्या घरामध्ये तयार होणारा विघटनशील कचरा, औद्योगिक परिसरामध्ये तयार होणारा विघटनशील कचरा, या सगळ्यांचं सूक्ष्मजीवी विघटन करून आपल्याला मिथेन वायू तयार करता येतो. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आपल्याला सूक्ष्मजीवाच्या इंधनांपासून तयार करण्याचं सांगता येईल. आपण ऊस, फक्त आपल्याला सांगितलं जातं साखर तयार करता येते ऊसापासून. साखरेशिवाय ऊसापासून बरीच उत्पादनं मिळतात जी आपल्याला स्पष्टपणे सांगितली जात नाहीत. कारण तेवढी उत्पादनं तयार होतात म्हटल्यानंतर चांगला भाव द्यावा लागेल ऊसाला आणि शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. हे टाळण्यासाठी किंवा काय आणखीन काय महत्वाचे त्याच्यामध्ये काय स्वार्थपणा आहे आपल्या लक्षात येत नाही. परंतु ऊसाच्या चिपाडापासून सुद्धा बगॅस किंवा जो शिल्लक राहिलेला भुसा असतो त्यांच्यापासून कागद उद्योगामध्ये भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये फायदा मिळवता येतो. इथेनॉलचा भाव काय, पेट्रोलच्या भावाला तोडीस तोड इथेनॉल आहे. आणि ज्या कारखान्यांसोबत इथेनॉलचे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे साधारणपणे 65 ते 70 रुपये लिटर इथेनॉलचा वापर आहे. आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल 10 ते 15% इथेनॉल वापरलंच पाहिजे अशा भारतामध्ये तर आहेच, परंतु जगातल्या अनेक देशांनी हा निर्बंध किंवा नियम केलेला आहे. आणि म्हणून हे इथेनॉल लागणारा कच्चा माल देखील कारखान्यामध्येच तयार होतो. या इथेनॉलसाठी सॅकॅरोमायसिस कोणते किण्व वापरतात, सॅकॅरोमायसिस नावाचं किण्व वापरतात. हे सॅकॅरोमायसिस किण्वाचं ऊसाच्या किण्वाचा वापर करून ऊसाच्या मळीचं किण्वन केलं जातं, फर्मेंटेशन केलं जातं आणि त्या ठिकाणी इथेनॉल हे अल्कोहोल मिळतं. हे अल्कोहोलाचं वैशिष्ट्य काय, इथेनॉल अल्कोहोलचं, हे स्वच्छ आहे, शिवाय पर्यावरण स्नेही म्हणता येईल आपल्याला याला. का, कारण पेट्रोल सारखं नाही, पेट्रोलमध्ये तरी काही गंधक असतात त्याच्यामुळे सल्फर डायऑक्साईड तयार होतो किंवा कार्बनी पदार्थ असतील तर कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड तर तयारच होतो. आणि हे स्वच्छ धूर रहित इंधन आहे, म्हणजे धूर होत नाही, कोणत्याही प्रकारचा अदहनीय पदार्थ तयार होत नाही. आणि म्हणून या इंधनाचा उपयोग केल्यानंतर आपल्याला पर्यावरणीय प्रश्नांपासून मुक्तता मिळवता येते. त्याचबरोबर हायड्रोजन हा आपल्यासाठीचा भविष्यातील एक चांगला इंधनाचा स्रोत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. भविष्यातील खरंच आपल्याला भविष्याची चिंता आहे का असा जर विचार केला तर आपण ज्या पद्धतीनं वागतोय त्या पद्धतीनं आपण या आपल्या वर्तनाकडे आपण जरी पाहिला अंतर्मुख होऊन, तरी मला असं वाटतंय की आपल्याला भविष्याची अजिबात चिंता नाही. आजचा दिवस गेला, इतके बेपर्वा झालेलो आहे आपण. ज्या पद्धतीनं आपण गरजा आणि हव्यास यांच्याकडं एका वेगळ्या नजरेनं पाहण्याची आवश्यकता आहे, त्या नजरेनं आपण पाहतोय का? आपल्याला प्रत्येक गोष्ट आपली गरज वाटायला लागलेली आहे. खरंच ही आपली गरज असते का? किती लागतो माणसाला पैसा जगण्यासाठी आणि आपण किती पैशासाठी काय काय नाही ते करायला होते. या निसर्गाची, आपल्या माणसांची तर हानी व्हायच लागलेली आहे. पैसे मिळवण्यासाठी आपली जी माणसं असतात त्या आपल्या माणसांना माणूस तोडायला लागलेला आहे. पण आपले आई वडील, आपले भाऊ, आपले पाहुणे किंवा पाहुणे तर लांबचे झाले, आपल्या घरातली मंडळी, आपली भावकी, किती भांडण पैशासाठी, बांधासाठी भांडणं, कशासाठी भांडणं आहेत आपली, कशासाठी, पैशासाठी. मित्र वरचेवर पैसे, स्वार्थ आला की मित्र सुद्धा दुरावतात. लहानपणी छान असतं, सगळेच मित्र असतात, तिथं काही आर्थिक स्वार्थ वगैरे काही नसतो. परंतु मोठं झाल्यानंतर आणखीन मोठं व्हायचं असतं आणि आणखीन मोठं होत असताना माणूस आपले आता कोणते हे पर्यावरणीय घटक आपले, इथली हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन, हे सगळं आपलं आहे, आपल्याला जिवंत राहण्यासाठी उपयुक्त आहे. आणि आपण आपल्या हव्यासासाठी, पैशासाठी, खरं म्हणजे कोणीतरी पैशामुळे जिवंत राहिलं का? आणि पैसे नाहीत म्हणून मेला असं झालं का? बघा रस्त्यावर. पण आपण कसं जगलं पाहिजे, या दोघांच्या मधलं जगता आलं पाहिजे आपल्याला. पैशाची गरज आहे, वस्तू विनिमयाचं साधन म्हणून पैशाचा उपयोग करतो, परंतु हा केलाही पाहिजे. परंतु नुसतं पैशासाठी अपरिमित निसर्गाची हानी होते आणि ही निसर्गाची हानी पाहता भविष्यामध्ये आपल्याला निश्चित काय संकट येणार आहेत आणि आपण कसं जगणार आहेत या सगळ्यांचा विचार केला तर मोठं प्रश्नचिन्ह आहे आपल्या समोर. तरी देखील आपल्याला सांगितलेले भविष्यात या हायड्रोजनकडे इंधनाचा मोठा स्रोत म्हणून पाहिलं जाते. कारण काय, सूर्याचा अंतर्भाग देखील हायड्रोजन पासून तयार झालेला आहे आणि सूर्याच्या अंतर्भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता निर्माण होते. हीच उष्णता या पृथ्वीवरची सगळ्या जीवसृष्टीला तारण्यासाठीची उपयुक्त उष्णता आहे. म्हणून इथं पाण्यामध्ये हायड्रोजन आहे
H2O, पाण्यामध्ये हायड्रोजन आहे आणि पाण्यातला हायड्रोजन बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर, म्हणजे पाण्यामधल्या हायड्रोजनचं सूक्ष्मजीवांच्या मदतीनं फोटोलिसिस, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन, तुकडे करणे, पाण्यातला हायड्रोजन वेगळा करणे आणि ऑक्सिजन वेगळा करणे, हे असं करता येतं. आणि यासाठीच्या तंत्रज्ञानाबद्दल आणखीन संशोधन चालू आहे. भविष्यातली ही गरज या प्रक्रियेनं आपल्याला जीवाणूंचा उपयोग करून त्याच्यामधलं फोटो रिडक्शन म्हणजे काय, फोटो रिडक्शन करणे म्हणजे प्रकाशाच्या सहाय्याने रिडक्शन करणे म्हणजे क्षपन करणे, काढून टाकणे. काय काढून टाकणे? ऑक्सिजन काढून टाकणे किंवा हायड्रोजन काढून टाकणे. काढून टाकणे म्हणजे क्षपन. मग हायड्रोजन किंवा ऑक्सिजन जर काढलं तर वेगळं होतं हायड्रोजन, आणि या हायड्रोजनचा उपयोग आपल्याला जर झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये ही नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत असेल. नवीकरणीय म्हणजे कसला? ज्या ऊर्जा स्त्रोतांचा उपयोग आपल्याला वापर पुन्हा पुन्हा करता येतो अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत म्हणतात. आणि अशा पद्धतीनं जर आपण हायड्रोजन मिळवला तर आपली इंधनाची गरज तर खरं एवढ्यावरच भागते, परंतु इंधनाचा हव्यास, मी म्हणेल हव्यास देखील भागण्याची शक्यता आहे. परंतु वारंवार जर आपण हव्यासाच्या मागे लागलो तर आपल्याला आयुष्य सुद्धा पुरत नाही. बघा, बरीच माणसं किती जगली, मोठी होती, त्यांच्या कार्यकर्तृत्वानं मोठी होती, त्यांच्या जवळ असणारा आर्थिक जमाव त्यांनी जो आयुष्यभर केला तो देखील मोठा होता, परंतु पैसे त्यांना वाचवू शकले का? नाही. आपल्याला गरजेपुरतं पैसा आणि गरजेपुरती प्रॉपर्टी ही निश्चित असली पाहिजे, परंतु इतका हव्यास केल्यानंतर आपल्याला पैसे वाचवत नाहीत. आणि म्हणून या पैशाच्या मागे लागण्यामधून आपण निसर्गाची अपरिमित हानी करतोय. कितीतरी इथं विकासाच्या नावाखाली आपल्यावर उद्योग लादले जात आहेत, आणि कोणत्याही प्रकारचा उद्योग, कोणताही कारखाना आपल्या विनाशासाठीचाच एक तो मार्ग आहे, आणि तो विनाशाला सोयीस्कर करून देणारा मार्ग आहे. म्हणून कारखाने हे दिवसेंदिवस बघा काय तयार होते कारखान्यामध्ये, सगळं अविघटनशील माल तयार होतोय. धूर काही त्याचं बायो डिकम्पोजिशन होतं का? नॉन बायोडिग्रेडेबल आहे. किंवा प्लास्टिक तयार होते कारखान्यामध्ये, वेगवेगळे आणि सूक्ष्मजीवांचा उपयोग करून हे सगळं तयार करायला लागलेले. कारखान्यात लागणारे रसायन तयार करण्यासाठीचा कच्चा माल सूक्ष्मजीवांच्या मदतीनं, म्हणजे काय, जे चांगले आहेत त्या चांगल्यांचा उपयोग याच्यासाठी करून घ्यायला लागलेले आहेत. कशासाठी? रसायनांचा निर्मिती करण्यासाठी, रसायनांचा उद्योग वाढावा यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग. खरं म्हणजे सूक्ष्मजीव चांगले आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीवांचा उपयोग जर रसायन तयार करण्यासाठीचा कच्चा माल तयार केला तर मग त्याच्यामधून काय तयार झाले? रसायन तयार करण्यासाठीचा कच्चा माल तयार करण्यातून प्लास्टिक तयार व्हायला लागलं, त्याच्यामधून वेगवेगळे अल्कोहोल्स तयार व्हायला लागले, त्याच्यामधून काही पॉलिसॅकराइड्स तयार व्हायला लागले. आणि इंधनाप्रमाणेच या रसायनांचा उपयोग जर आपण याच्यामध्ये केला तर हे अल्कोहोल्स किंवा काही मेद पदार्थ आहेत, ऍसिटोन्स आहेत किंवा अल्डिहाइड्स आहेत, काही कार्बनी आम्ल आहेत, या खाद्यपदार्थांना लागणारा कच्चा माल. खाद्यपदार्थ सुद्धा खरं तर शेतामध्ये खाद्यपदार्थ तयार होतात आणि हे नैसर्गिक खाद्यपदार्थ आपल्याला जिवंत ठेवतात, परंतु कारखान्यात तयार होणारे खाद्यपदार्थ त्या खाद्यपदार्थासारखे, तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, दूध फक्त गाई, म्हशी, शेळ्या, सस्तन प्राणी दूध देतात हे आपल्याला माहिती, परंतु एका विशिष्ट पदार्थापासून, रासायनिक पदार्थ, कारखान्यात तयार होणाऱ्या पदार्थापासून दूध, तांदूळ कारखान्यात तयार होतो, प्लॅस्टिकचे तांदूळ, चांगले चकचकीत तांदूळ, प्लॅस्टिकचे तांदूळ, गव्हामध्ये देखील प्लॅस्टिक मिसळून, म्हणजे काय आपण काय खातोय आणि आपल्याला काय खाऊ घालतायत हे उद्योगधंदे. याचा जर विचार केला तर निश्चित भविष्य आपलं कसं असेल हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून ही इंधनं अशी तयार करता येतात. त्याच्यानंतर जैव इंधन देखील एक नवीकरणीय इंधनाचा महत्वाचा स्रोत म्हणून आपल्याला पाहता येईल. या जैव इंधनामध्ये काही स्थायी रूपी घन पदार्थ वापरतात, उदाहरणार्थ दगडी कोळसा, शेण किंवा पिकांचे काही अवशेष यांचा वापर करून देखील हे जे आपल्याला जैव इंधन तयार करता येतं. त्यानंतर द्रवरूपी इंधन किंवा द्रवरूपी पदार्थ देखील वापरून आपल्याला जैव इंधन तयार करता येतात. त्याच्यामध्ये द्रवरूपामध्ये वनस्पतीचं तेल असेल किंवा अल्कोहोल असेल यांचा उपयोग करता येतो. किंवा वायुरूपी इंधन देखील तयार करता येतात. कुठली वायुरूप? गोबर गॅस म्हणजे बायोगॅस किंवा जैववायू, त्यानंतर कोल गॅस किंवा CNG यासारखे वायू तयार करता येतात. अशा स्वरूपात हे सगळं आपल्याला मिळतं, जैव इंधन आणि सूक्ष्मजीवाचे इंधन. या इंधनांचा इंधन कुठले असेल जर तारतम्यानं वापर केला तर निश्चित आपल्या गरजा भागतील, परंतु आपण तारतम्य जर हरवून बसलो, विज्ञानानं
हे सगळं संशोधन केलं याचा अर्थ माणसाला स्वैर वागण्यासाठी नाही, माणसाला मेंदू आहे हे सर्वात महत्वाचं म्हणून तर हे सगळे शोध लागले. परंतु त्याचा वापर कसा करावा यासाठीची तारतम्य बुद्धी ही शिक्षणाने मिळते. आणि शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेमध्ये मार्क्स घेणं नव्हे किंवा मार्क्सवर वाढलेले मार्क्स म्हणजे शिक्षण नव्हे. तर हे जे आपण अभ्यासलं बघा 10वीच्या विज्ञानामध्ये, 10वी पर्यंतच्या विज्ञानामध्ये काय नाही, काय खाल्लं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे, कुठलं खाल्लं पाहिजे, कसे खाद्यपदार्थ तयार होतात, कोणती औषधं वापरली पाहिजेत, कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे, कसले कपडे घातले पाहिजेत, कुठं बसलं पाहिजे, कसं धुतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्या विज्ञानामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे काय, जगण्यासाठीचा पाया म्हणजे विज्ञान आहे, अज्ञानातून मुक्त होण्यासाठीचं शास्त्र म्हणजे विज्ञान आहे. या विज्ञानाचा वापर जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला तर आपलं खरं शिक्षण झालं. या सगळ्या सूक्ष्मजीवांचा, प्रतिजैविकांचा, सूक्ष्मजीवांपासून मिळवलेल्या इंधनांचा, जैव इंधनांचा आपण निश्चित तारतम्यानं वापर करू. अशा प्रकारे आपला मेंदू कार्यक्षम राहील. यासाठी आपल्या शेतामध्ये, आपल्या घरामध्ये तयार झालेले अन्न खाणं आपल्याला गरजेचं आहे, तर आपलं भविष्य, अन्यथा भविष्य निश्चित अंधकारमय आहे.